नमस्ते मित्रांनो, तर आज आपण बघणार आहोत सिंड्रेलाची गोष्ट. खूप वर्षापूर्वी एक सुंदर राज्यात सिंड्रेला नावाची गोड आणि दयाळू मुलगी राहत होती. तिची आई लहानपणीच वारली होती. काही दिवसांनी तिच्या वडिलांनी दुसरे लग्न केलं. पण तिच्या सावत्री आई आणि 2 सावत्री बहिणी खूप अहंकारी आणि स्वार्थी होत्या. सिंड्रेला खूप सुंदर आणि मनाने चांगली होती, पण सावत्री आई तिला नेहमी घरातील सगळे काम करायला लावत असे. भांडी घासणे, कपडे धुतणे, घर साफ करणे, स्वयंपाक करणे, ती दिवसभर काम करत असे. तिचे कपडे नेहमी राख आणि धुळीने माखलेले असायचे, म्हणून तिला सगळेजण सिंड्रेला म्हणू लागले. एके दिवशी राजवाड्यातून बातमी आली की राजकुमारासाठी मोठा नृत्य समारंभ ठेवण्यात येणार आहे. राज्यातील सर्व मुलींना आमंत्रण होते. सिंड्रेलालाही जायची खूप इच्छा होती, पण तिची सावत्री आईने तिला जाण्यास मनाई केली. ती म्हणाली, तू घरात राहून काम कर, राजवाडा तुझ्यासारख्यांसाठी नाही आहे. सिंड्रेला खूप दुःखी झाली आणि रडू लागली. तेवढ्यात अचानक तिच्यासमोर एक परी प्रकट झाली. परी हसून म्हणाली, रडू नको सिंड्रेला, तुझं चांगलं मन आज तुला मदत करेल. परीने जादूची काठी फिरवली. भोपळ्याच्या सुंदर रथात रूपांतर झाले, उंदराचे घोडे झाले आणि सिंड्रेलाच्या फाटक्या कपड्याच्या सुंदर चमचमीत राजकन्याच्या पोशाखात बदलले. तिच्या पायात काचेच्या सुंदर चपला आल्या. पण परीने एक अट ठेवली, ही जादू फक्त रात्रीच्या 12 वाजेपर्यंतच राहील. सिंड्रेला आनंदाने राजवाड्यात गेली. नृत्य समारंभात सगळेजण लक्ष तिच्याकडे केले. सौंदर्याने आणि नम्र स्वभावाने प्रभावित झाला राजकुमार. त्यांनी एकत्र नृत्य केले आणि खूप गप्पा मारल्या. वेळ कसा गेला काही कळालंच नाही. अचानक घड्याळाने 12 वाजण्यास सुरुवात झाली. सिंड्रेलाला परीची अट आठवली. ती घाईघाईने राजवाड्यातून पळाली. धावताना तिचा एक काचेचा चप्पल तिथेच राहिला. दुसऱ्या दिवशी राजकुमाराने जाहीर केले की ज्या मुलीच्या पायात ती चप्पल बसेल तिच्याशी तो लग्न करेल. संपूर्ण राज्यात शोध सुरू झाला. शेवटी राजकुमार सिंड्रेलाच्या घरी पोहोचला. सावत्र बहिणी चप्पल घालण्याचा प्रयत्न केला, पण ती चप्पल बसली नाही. शेवटी सिंड्रेलाने चप्पल घातला आणि ती अगदी फिट बसली. सगळे आश्चर्यचकित झाले. राजकुमाराने तिला ओळखले आणि आनंदाने तिच्याशी विवाह केला. यानंतर सिंड्रेला राजवाड्यात सुखाने राहू लागली. तिने कधीही आपला दयाळू आणि प्रेमळ स्वभाव बदलला नाही. या कथेतून आपल्याला असं शिकायला भेटतं की चांगुलपणा, समय आणि दयाळूपणा याचं फळ नेहमी गोड असतं. ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली? जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.